छत्रपती शाहू महाराज, खासदार साहेब, राज्यसभामध्ये माझे साथी खासदार धनंजय महाडिक साहेब, जितेंद्र गुप्ता साहेब, सुवेंदु कुमार स्वैन साहेब, अमिताभ सिंह साहेब, राजकुमार साहेब, महेश जाधव साहेब, राजवर्धन निंबालकर साहेब, व्यासपीठवरती समस्त महानुभाव, बंधू आणि भगिनी आणि माझे समस्त डाक परिवारचे समस्त माझे उपस्थित परिवारगण हे कार्यक्रम मध्ये कोल्हापूरच्या पवित्र भूमीला, असं पवित्र भूमी जिथे अंबाबाईचा आशीर्वाद आहेत, असं पवित्र भूमी जिथे छत्रपती शाहू महाराजांची कार्याची प्रेरणा आहेत, तेच भूमीला मी नमन करतो. हे शौर्याची भूमी आहेत. हे परंपराची भूमी आहेत. हे न्यायाची भूमी आहेत. आणि हे छत्रपती शाहू महाराजांची समाज सुधार ची दीप लावलीची भूमी आहेत. आणि हेच भूमीमध्ये माझे परिवारचे सदस्यगण, सगळ्यांना मी नमस्कार नाही, मी नमन करतो. शिंदे परिवारांचा संबंध आता छत्रपती महाराज सांगितले होते की हे विमानतळाची सुरुवात माझी कल्पना होती. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जिम्मेदारी दिली होती, भारतीय नागरिक विमानतळ क्षेत्रचा मला, आणि माझा संकल्प होता की माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, चाहे कोल्हापूर हो चाहे पुणे हो, महाराष्ट्राची संस्कार, महाराष्ट्राची पद्धती, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची इतिहास समोर ठेवून विमानतळाचे निर्माण मी करणार. आणि त्याचं उदाहरण आपणच्या समोर हे कोल्हापूरची विमानतळ आधुनिक आहेत, पण आपण जा प्रवेशद्वार मध्ये मराठांचा वाडा चा काला दगड चा सगळा दरवाजा काला दगडचा आहे. तुम्ही प्रवेश करणार तो महाराष्ट्रांचा इतिहास एक एक दिवारवरती तुमच्या डोळ्याचे समोर होणार. आणि तेच स्थिती पुणेची विमानतळाची. छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा घोडसवाराचा, देशाचा एक नागरिक माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये येणार तो महाराष्ट्राच्या इतिहास आणि परंपराचा इंट्रोडक्शन माझ्या विमानतळावरती होणार. हे भूमी जवळ
शिंदे परिवारांचा एक हृदयाचा संबंध केवळ नाही, एक रक्ताचा संबंध आहे, रक्ताचा संबंध. आणि हे कोल्हापूरमध्ये, आता साताराच्या बंधू आणि बागणी जवळ मी चर्चा करत होतो. सातारा माझा जिल्हा आहे. आमची सुरुवात पण लहान गाव साताराची कनेडखेड जवळ झाली होती. आणि शिंदे परिवारांचा कुलदैवत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्योतिबाचं स्थान आहे. आणि त्याचा इतिहास पण मी आपल्याला सांगतो. लहान मंदिर होता. राणोजी महाराज आले, हैदराबादचा निजाम जवळ पराक्रम करून लाहोर, अटक आणि कटक मध्ये पराक्रम करून, मालवामध्ये पराक्रम करून, आणि 1730 मध्ये महान ज्योतिबाचा मंदिर लावला. ते राणोजी महाराजांची देण होती हे क्षेत्रामध्ये. आणि हे कार्यक्रमच्या नंतर मी सरळ माझ्या कुलदैवत जवळ जाऊन डोका टेक्याचं कार्य मी करणार. माझा संबंध तुमच्या जवळ, हे माटी जवळ नेतेचा संबंध नाही, खासदार, आमदार, नामदारचा संबंध नाही. मी तुमचा परिवारचा माणसा आहे. आणि एकच और संबंध आहे. एक भावनात्मक संबंध आहेत. माझे वडील रेल मंत्री होते. मी लहान मुलगा होता, 12 वर्षीचा. आणि त्यांच्या सोबत प्रवास करायची पद्धती माझी होती. एकच संमेलन मध्ये, मंत्रालयाचं, रेल मंत्रालयाचं, एकच रेल विभागचा कर्मचारी आणि एक कार्यकर्त्याला ते परिवारच्या सदस्याच्या रूप मध्ये त्यांच्या जवळ गोष्टी करतो. आणि जनसेवामध्ये पहिला मंत्रालयाचा प्रभार राज्यमंत्रीच्या रूपामध्ये मला हे विभागची जिम्मेदारी मिली होती. 2007 मध्ये 18 वर्ष झाले. मी म्हातारा माणूस नाही. पण माझ्या मनामध्ये पण माझे वडीलची भावना जो रेल मंत्रालय जवळ होती, तेच भावना माझ्या मनामध्ये माझ्या ग्रामीण डाक सेवक जवळ आहेत. ते 3 वर्षामध्ये असंच कार्यक्रम राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशमध्ये मी केलेली होती.
व्यासपीठ वरती 50-50 माझे ग्रामीण डाक सेवक ची भावना, त्यांची कठीणाई, त्यांचा परिश्रम आज जसा सन्मान द्यायच्या कार्यामध्ये माझे ग्रामीण डाक सेवकचा एक असंच ऊर्जाचं भाषण होता, तेच अवधीमध्ये माझ्या ग्रामीण डाक सेवकला स्टेशनरी अलाउन्स नव्हती, पाऊसमध्ये छाताचा अलाउन्स नव्हती, जूता चप्पलचा अलाउन्स नव्हती, आणि मुलगा मुलगीच्या अध्ययनामध्ये सरकारी कर्मचारीला केंद्र विद्यालयामध्ये प्रवेश, पण माझ्या ग्रामीण डाक सेवकचा मुलगा मुलगीला केंद्र विद्यालयामध्ये प्रवेश निषेध होता. ते 1 वर्षामध्ये आपणची कठीणाई, आपणची मुसीबत, आपणचा परिश्रम ला एक नवीन ऊर्जा दिलायचा मनापासून माझ्या ज्वालामुखी होती. आणि एक जूताचा अलाउन्स, छाताचा अलाउन्स, स्टेशनरीचा अलाउन्स आणि तत्कालीन मानव संसाधन मंत्री त्यांच्या द्वारमध्ये कतार लावून, त्यांच्या द्वारला ठोकून माझे सगळं देशाचे 3 लाख ग्रामीण डाक सेवकाचा मुलगा आणि मुलगीला केंद्र विद्यालयामध्ये प्रवेश करायचा गझेट नोटिफिकेशन झाली होती. तुमचा परिवारचा मुखिया तुमची आठवणी ठेवणार. आणि आज माझ्या मंचावरून माझे 10 नवरत्न, जरा उभून घ्या, आणि ताडी बाजून द्या. चला, अरे चांगला ताली पाहिजे मला. हे माझ्या परिवारांच्या नवरत्न आहेत, डाक परिवारांचा. पंतप्रधानच्या परिवारांचा नवरत्न आहेत, आणि काय सांगू मी, ही देशांचा नवरत्न आहेत. बसा आपण. माझ्या ग्रामीण डाक सेवकची क्षमता, सूर्याची गरमी होईल, पाऊस होईल, सीमावर्ती इलाकामध्ये, पहाडांच्या चोटीवरती, जम्मू काश्मीर, उत्तर पूर्वी राज्य, महाराष्ट्राच्या पश्चिमी घाट, तिथे तुम्ही माणसाला मिळणार नाही, पण माझ्या ग्रामीण डाक सेवकला तिथे मिळणार. आणि तेच भावनाला घेऊन 2008 मध्ये आमचे महाराष्ट्राचे होते ओगिलवी इन मॅदर, ब्रँडिंग आणि डिझाईन कंपनीचा पियुष पांडे, त्यांचं आता निधन झाला. त्यांना घेऊन मी त्यांना सांगितलं की माझ्याजवळ राशी नाही, मी भारत सरकारच्या कॉस्ट सेंटर आहेत, पण तुम्ही देशाच्या सेवाला माझ्या पोस्टल डिपार्टमेंटच्या ब्रँडिंगला परिवर्तित करून घ्या. आणि आज इंडिया पोस्टची जो ब्रँडिंग आहेत ना, पहिले कौवा जसा साईन होता येथे,
आता हे swoosh पिडवा swooshचा साइन इंडिया पोस्ट डाक सेवा जनसेवा हे मॉटो आणि हे सिग्नल माझी 2008 ची पहलची होती. तर तुम्ही डाक सेवक नाही, आपण जनसेवक आहेत. आपण भारत माताचे जनसेवक आहेत. आणि आता महाडिक साहेब सांगून राहिले होते, जुनी जमानामध्ये एक एक जिल्ह्यामध्ये डाक भवन होता, डाक बंगलो, आता सर्किट हाऊस झाला. पहिले नाम होता डाक बंगलो. एक एक क्षेत्र मध्ये डाकिया आला, मतलब डाकिया आया, चिठ्ठी लाया. आता 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजीची परिवर्तनची कृपा झाली. आता गावामध्ये पण माझ्या डाकिया जातात. डाकिया आया, बँक लाया. पेन्शनचा कार्य, बीमाचा कार्य, बँकिंगचा कार्य, बचतचं कार्य, आधुनिक भारतचा चेहरा गावामध्ये माझ्या ग्रामीण डाक सेवक आहेत. आणि त्याच्यापेक्षा मध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक मध्ये 37 करोड खाते. कोणाच्या बद्दल? माझ्या ग्रामीण डाक सेवकच्या बद्दल. 37 करोड खाते. आणि 37 करोड खातेमध्ये 21 लाख करोडची राशी देशाची जनताची आहे. ताली वाजून द्या तुमच्या जवळ. पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक मध्ये, तसंच पीएलआय आणि आरपीएलआय लाईफ इन्शुरन्सची स्कीम मध्ये 1,18,00,000 खाता. आणि त्याच्यामध्ये 2,00,000 करोडची राशी देशाची जनताची विश्वासला घेऊन माझ्या ग्रामीण डाक सेवकचा कमाल आहे. आणखीन ऐका, आपण आज देशाचा नागरिक आधार कार्ड पाहिजे. 1323 आधार सेंटर देशामध्ये, 13 करोड ट्रान्झॅक्शन आधार कार्डचा. पासपोर्ट पाहिजे, एक एक मतदारसंघामध्ये एक एक पासपोर्ट सेवा केंद्र. 450, 1,70,00,000 पासपोर्ट माझे ग्रामीण डाक सेवक पोस्ट ऑफिस मध्ये बनवून देशाचा नागरिकला विदेश पाठवायचं कार्य तुम्ही करतात. हे परिवर्तन झालं आहे. आणि आजपर्यंत आपण गावामध्ये जाणार, महाडिक साहेब, छत्रपती महाराज साहेब, आपण आठवण करा, देशाचा गावामध्ये गावाच्या माणसाचा विश्वास अगर होईल तो 2 माणसावरती होईल. एक गावाचा चौकीदार, हातमध्ये दंडा घेऊन, आमचे मध्य प्रदेशमध्ये सांगतात कोटवार. इथे तलाठी आहेत या चौकीदार आहेत. आणि दुसरा माणसा माझा ग्रामीण डाक सेवक.
कारण काय, माझ्या ग्रामीण डाक सेवकला माहित आहेत घरीमध्ये आजीची काय नाव, घरीमध्ये बाबाचं काय नाव, घरीमध्ये मुलगा मुलगीचं काय नाव, घरीमध्ये बहू आली कोणशे जिल्ह्याची आली, त्यांचे वडील कुठे, संपूर्ण घराचा बायोडेटा आणि कुंडली कोणाजवळ आहेत, तो माझ्या ग्रामीण डाक सेवक जवळ आहेत. तुमच्या जवळ ताली वाजून द्या चला. अरे चांगला ताली पाहिजे मला. आणि विश्वामध्ये आज काय कार्याची कमी आहे, तो विश्वासची कमी आहेत. आणि विश्वास च्या संपूर्ण जगत चा खजाना तुमच्या जवळ आहे. तर मी सांगतो की आज तुमचा हा सन्मान, ही ओळख, हा आत्मविश्वास हेच देशाची ताकद आहे. आणि पंतप्रधानचा नरेंद्र मोदीचा विचार आहेत, देशामध्ये जनसेवक आम्हाला पाहिजे, तो आमची ग्रामीण डाक सेवक जसंच जनसेवक आम्हाला पाहिजे. पण आज एक निवेदन मी तुम्हाला करतो. आदेश नाही, निवेदन करतो. कारण काय की तुम्ही माझ्या परिवारचे सदस्य आहेत. देशामध्ये अति विस्तृत वितरण प्रणाली आज विश्वमध्ये भारतीय डाक जसा वितरण प्रणाली नाही. 1,65,000 आमचे ग्रामीण डाक केंद्र आहेत. आणि 3 लाख आमचे ग्रामीण डाक सेवक आहेत. पराजपणी आम्ही भारत सरकारच्या कॉस्ट सेंटर आहेत. म्हणजे काय की भारत सरकारची सबसिडी, आमचा खर्च जास्त आहेत, आमची आय कमी आहेत. 36,000 करोड आमची खर्च, 12,000 करोड आमची आय. पंतप्रधानच्या विचारधारा आहे 2047 मध्ये विकसित भारतचा निर्माण करायचा आहेत की नाही, करायचा आहेत की नाही. तो माझ्या निवेदन आहे तुम्हाला. आमचा टार्गेट, परिवारांचा टार्गेट, आमचा टार्गेट 5 वर्षामध्ये आमच्या डाक विभागला मुनाफाचा केंद्र भारत सरकारचा बनायचा आहे. करणार की नाही, करणार की नाही. तो अगर आम्हाला करायचा आहे, आज ई कॉमर्स, B2B त्याची बिझनेस वाढवणार. डाक विभाग मध्ये पण आज वर्तमान मध्ये वर्षमध्ये आमचे 7 करोड पार्सल आम्ही एक गावात तक पोहोचण्याचा आमचा लक्ष्य आहे. माझा निवेदन आहे तुम्हाला, 5 वर्षामध्ये हे 7 करोड पार्सलला आम्ही 45 करोड करणार की नाही. अरे काय झालं हो, अरे सांगा मला जवळ, करणार की नाही. अरे तुम्ही योद्धा आहेत बाबा सेनामध्ये. हो काय बाबा, करणार की नाही. हा. आणि मेल मध्ये आजच्या दिवस मध्ये आमचे 54 करोड मेलच्या टार्गेट आहेत.
त्याला 164 करोड मेलचा टार्गेट करायचा आहे. करणार की नाही? तेच भावनाला घेऊन आणि तुम्हाला तुमची ऊर्जा, तुमचा सन्मान आणि तुमची भविष्याला सुरक्षित राखायचा कार्य आणि जिम्मेदारी तुमचा परिवारचा माणूसचा आहेत. तो आज मी तुम्हाला निवेदन करतो, पंतप्रधानची सोच आहे डिजिटल इंडिया आणि डिजिटल इंडियाला घेऊन त्याच्यावरती लॉजिस्टिक इंडिया, डिजिटल इंडिया, लॉजिस्टिक इंडिया आणि त्याच्यावरती बँकिंग इंडिया. अगर डिजिटल इंडिया होईल, लॉजिस्टिक्स इंडिया होईल, बँकिंग इंडिया होईल, तीनच्या मिश्रणला करून आमचा देश डेव्हलप्ड इंडिया होईल. आजचे हे कोल्हापूरच्या मातीवरती एक प्रण आणि संकल्प घ्यायचा आहे की आमचा डाक विभागला विकसित भारत 2047 मध्ये गावगावच्या एक एक घरामध्ये ग्रामीण डाक सेवक ची सेवा भाव, आमची पुंजी, आमची परिश्रम, आमची मेहनत मध्ये एक नया इतिहास आम्ही करणार. तेच भावना घेऊन आम्ही सगळं देशाच्या विकास मध्ये योगदान देईल. हेच कामना घेऊन सगळ्यांना फार फार धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.